ललित पान पाटीलच्या ड्रग्ज प्रकरणानंतर नाशिकसह राज्यभरातील पोलीस अलर्ट झाले होते। नाशिक शहरामध्ये सातत्याने ड्रग्ज विरोधात मोहीम ही राबवली जाते। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यांमध्ये ड्रग्ज विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे। केवळ ड्रग्जच नाही तर गांजा, अफू असे अंमली पदार्थ विरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे आणि मागील 8 महिन्याचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामधनं तब्बल 82 कोटी रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे सर आपल्या सोबत आहेत। सर, आपल्याकडनं कारवाया होत आहेत, कसा तपशील आहे? चालू वर्षामध्ये आपण आत्तापर्यंत साधारणपणे 88 कोटीचे गांजा, अफू, MD अशा प्रकारचे ड्रग्स आपण जप्त केले आहेत। यामध्ये 2 महत्त्वाचे गुन्हे आहेत। एका गुन्ह्यामध्ये जळगावमध्ये चाळीसगाव पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला मागच्या 10 दिवसापूर्वी, त्यामध्ये 65 कोटीचे MD आपल्याला मिळालं आहे। एम्फेटामाइन नावाचं ड्रग मिळालं आहे, जे MD त्याला सर्वसाधारण भाषेत म्हटलं जातं। दुसरं एक गुन्हा श्रीरामपूरला झाला होता की ज्यामध्ये आपण ॲक्च्युली गुन्हा हैदराबादमध्ये दाखल करण्यात आला आणि त्याच्या तपासामध्ये श्रीरामपूर शहरामध्ये MIDCमध्ये एका फॅक्टरीमध्ये साधारणपणे 15 कोटीचे ड्रग्स तयार करत होते। ते कारखाना आपल्याला पकडण्यात आला आणि त्याला आपण ते सर्व आरोपींना अटक करण्यात आलं आहे। हे 2 मोठे गुन्हे की ज्याच्यामध्ये साधारण 70-80 कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत आणि त्याशिवाय किरकोळ काही कन्झम्पशनच्या, काही पोझेशनच्या, काही कमर्शियल पोझेशनच्या अशा म्हणून आणखीन 8 कोटी अशा 88 कोटीच्या ड्रग्सवर कारवाई चालू वर्षामध्ये करण्यात आली आहे। यामध्ये मे-जून महिन्याच्या दरम्यान 1 महिना आम्ही विशेष मोहीम राबवली होती की ज्यामध्ये सर्व प्रकारचे ड्रग्स, विशेषतः गांजा वगैरे पासून सर्व कारवाई करण्याबाबत एक विशेष मोहीम राबवली होती। त्यामध्ये विशेष आपल्या कारवाई करण्यात आली होती। माझ्या परिक्षेत्रामध्ये काही ठिकाणी आदिवासी भागामध्ये काही लोक हे वन जमिनीवर किंवा मसुदी जमिनीवर लपून छपून डोंगराळ भागामध्ये डोंगराचा आधार घेऊन गांजाची शेती करत आहेत अशी माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आपण धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी अशा गांजाच्या शेतीवरही कारवाई करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये काही ठिकाणी ड्रोनचा वापर करून त्याचा सर्वे करून त्याची मोजमाप घेऊन त्या ठिकाणी कारवाई करण्यात आल्या आहेत। अशा प्रकारे मोठी व्यापक मोहीम राबवून 88 कोटीचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स जप्त करण्यात आम्हाला यश आलं आहे। विशेष म्हणजे यामध्ये आपण जवळजवळ 555 आरोपींनाही अटक करण्यात आले, 556 आरोपी। जळगावमधला जो 40 गावचा गुन्हा आहे की ज्यामध्ये अब्दुल वालेस नावाचा आरोपी की ज्याच्याकडे 65 कोटीचे ड्रग्स कन्नड घाटामध्ये आपण जप्त केले होते, त्याच्यातला जो मुख्य किंगपिन किंवा मुख्य आरोपी, मुख्य सूत्रधार बुलेट महालिंगम नटराजन नावाचा आहे की जो तामिळनाडूत असतो। त्याला त्याच्या गावी जाऊन आमच्या टीमनं, आमच्या पथकानं नागापट्टणम या ठिकाणून त्याला अरेस्ट करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे ह्या महालिंगम स्वतःवर, त्याच्या पत्नीवर, त्याची 2 मुलं ह्या चौघांच्यावर पण यापूर्वीचे पण NDPSचे एकूण वेगवेगळे 11 गुन्हे दाखल आहेत नार्कोटिक्स कायद्याखाली आणि त्यामुळं आम्ही त्यांना ह्यामध्ये आरोपी केला आहे। याच्यातील एक त्याचा मुलगा योगेश अलेक्स हा ऑलरेडी जेलमध्ये आहे का दुसऱ्या एका नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये आणि योगेश हा फरार आहे, तो बाहेर परदेशात गेल्याचं समजते। त्याप्रमाणे त्याच्याविरुद्ध आम्ही लुक ऑर्डर LOC लुकआउट नोटीससुद्धा आम्ही त्याला इश्यू केले आहे आणि त्याला आम्ही मिळेल तेव्हा आम्ही अटक करू। अशा प्रकारचा ही एक मुख्य गँग आम्ही अटक करण्यात आम्ही यशस्वी झालो आहेत। मला आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाची, माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि आमच्या DG मॅडमची क्लिअर भूमिका नार्कोटिक्सच्या बाबतीत 0 टॉलरन्सची आहे। त्यामुळे असे आमचे जर का काही जिथं कुठं माहिती मिळेल त्याप्रमाणे आमच्या कारवाई सुरू आहेत। विशेष म्हणजे यामध्ये शाळकरी मुलं, कॉलेजची मुलं यांच्यामध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगानं अवेअरनेस कॅम्पेनसुद्धा आम्ही सुरू केलं आहे। त्यासाठी आम्ही माझ्या परिक्षेत्रामध्ये जवळजवळ 15,000 विद्यार्थ्यांच्यापर्यंत, 25,000 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही शाळा कॉलेजमार्फत पोहोचून त्यांना आम्ही नार्कोटिक्सचे, ड्रग्सचे दुष्परिणाम, त्याच्यापासून कसं सावध राहायचं, त्याची माहिती कशी मिळते, कसे ओळखायचं आणि कशी द्यायची याबाबतचं आम्ही त्यांना अवेअरनेस कॅम्पेन, म्हणजे फक्त नार्कोटिक्सच्या बाबतीतच नाही तर नार्कोटिक्स, सायबर सेल ह्या गुन्ह्यांच्यापासून कसं स्वतःला सेफ ठेवायचं, स्वतःच्या परिवाराला, मित्रांना सेफ ठेवायचं
या अनुषंगाने आम्ही एक व्यापक अवेअरनेस कॅम्पेनसुद्धा आम्ही घेतली आहे. अशा प्रकारे आम्ही सर्व बाजूनं आम्ही नार्कोटिकच्या विरोधात कारवाई सुरू आहे. तर आपण जे कारवाई केलेली आहे यात सर्वाधिक कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या भागामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे, म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण कुठे जास्त आहे, त्याची कारणं काय वाटतात? सर्वसाधारणपणे मुख्य गुन्हा हा जळगावचा जो 65 कोटीचा आहे आणि दुसरा आहे तो श्रीरामपूरचा 15 कोटीचा आहे. त्याच्याशिवाय गुन्ह्याच्या आकडेवारीमध्ये म्हटलं तर आपल्याकडे जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक ग्रामीण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांजा, मग त्याचं गांजाचं कन्झम्पशन असेल, पोझेशन असेल, अशा प्रकारचे गुन्हे आहेत. त्यानंतर गांजाच्या शेतीच्या संदर्भातले गुन्हे धुळे आणि नंदुरबार या डोंगरी आणि आदिवासी भागात आमच्याकडे दाखल आहेत. नाशिकमध्ये ड्रग्सचा एक कारखाना तयार करण्यात आला होता, तसा तो उद्ध्वस्त झाला, त्यानंतर आपल्या निदर्शनास काय आलं का अशा स्वरूपाचे कारखाने कुठे करण्यात आले? अशाच प्रकारचा कारखाना श्रीरामपूरला 2 महिन्यापूर्वी उद्ध्वस्त करण्यात आला आणि ते जप्त करण्यात आले. त्याचे सर्व आरोपी अटक केलेले आहेत. सर, आता जे गुन्हेगार आपण सांगितलं 500हून अधिक गुन्हेगार आहेत, हे वेगवेगळे गुन्हेगार आहेत, पहिल्यांदाच गुन्हे घडणारे आहेत की वारंवार यांच्याकडनं ड्रग्सचा सप्लाय केला जातो, कन्झम्पशन केलं जातं? याचे काही गुन्हे रिपीटेड आहेत. जसं मी आत्ता मगाशी आपल्याला म्हणालो की हा बुलेट महालिंगम, तो आणि त्याचं कुटुंबीय पूर्ण अशाच प्रकारच्या नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्येच, ड्रग्सच्या गुन्ह्यामध्येच निगडीत आहेत पूर्वीपासून आणि त्यांना वेळोवेळी अटकही केली आहे. एकूण 11 त्यांच्या कुटुंबावर गुन्हे दाखल आहेत. दुसरं ज्याला आपण पकडलं कन्नड घाटामध्ये चाळीसगावला, त्याच्यावरही यापूर्वीचा एक गुन्हा नार्कोटिक्सचाच होता. त्यामध्ये तो 5 वर्षाच्या जेलमध्ये होता. जेलमध्ये सुटून आल्यावर त्यांना हा गुन्हा दुसरा केलेला आहे. पण यातले सर्व आरोपी पकडण्यात आले आहेत का काही अजून अद्याप वॉन्टेड आहेत? चाळीसगावच्या गुन्ह्यामधील अजून 2 आरोपी वॉन्टेड आहेत. त्यांना आम्ही शोध आमचा सुरू आहे. रेड कॉर्नर नोटीस एकावर रेड कॉर्नर नोटीस घेतली आणि एकाचा आरोपीचा शोध आमचा सुरू आहे. त्याच्याशिवाय अजून काही आहेत का ह्या शोधाबाबत आम्ही माहिती घेत आहोत. आणि हे ड्रग्ज नेमकं कुठून कुठे जात होतं, म्हणजे सुरुवात कुठून झाली होती, जात कुठे होतं? आत्तापर्यंतच्या तपासामध्ये दिल्लीहून ते दक्षिणेकडे म्हणजे नागापट्टणमला जाणार होतं असं आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालं. त्याच्यानंतर ते कुठं जाणार होतं यावर आता आमचा तपास चालू आहे. ते कदाचित बाहेर पाठवायचं काय, त्याचा प्लॅन होता का, हे सुद्धा आम्ही आता बघत आहोत. सर, आणि याची लिंक म्हणजे स्थानिक पातळीवर तुम्ही कारवाई केली आहे, परंतु याची लिंक बाहेर कुठे कुठे दिसून येते, म्हणजे इतर सर्वच गुन्ह्यांच्या बाबतीत मुंबई, पुणे म्हणा किंवा अशी महानगरांकडे काही लिंक दिसते का? या विशेषतः जे मोठे 2-3 गुन्हे आहेत त्या अनुषंगाने आम्ही देश स्तरावरच्या, केंद्र स्तरावरच्या आणि राज्य स्तरावरच्या सर्व नार्कोटिक्सच्या सर्व यंत्रणा, म्हणजे नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आहे, मुंबईचं नार्कोटिक सेल आहे, राज्य स्तरावर शासनाने आत्ता नवीन एक अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स तयार केलेला आहे. त्या सर्वांचे आम्ही समन्वय साधत आहोत आणि त्या सर्वांच्या कोऑर्डिनेशननं आम्ही ह्याचे सगळे पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. एकूणच आपण बघतोय नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा स्वरूपाचे ड्रग्सचं कन्झम्पशन केलं जात आहे, त्याचा साठा हा जप्त केला जात आहे. यात प्रामुख्याने तरुण वर्गाला या संपूर्ण अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस त्यांचं प्रबोधन करत आहेत, त्याचबरोबर उपाययोजना देखील केल्या जात आहे. त्यामुळे नाशिक म्हणा किंवा जळगाव, अहिल्यानगर या प्रत्येक शहरामध्ये पोलिसांकडनं आता अतिशय सतर्कपणा राबवला जात आहे आणि कारवाई ही केली जात आहे. या अनुषंगाने मला आपल्या माध्यमाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कृपया अशा कुठल्या प्रकारची ड्रग्स, मग ते त्याची शेती असो, त्याची विक्री असो, त्याचं पोझेशन असो, पानटपरीवर असो, आणखीन कुठं कुठे मिळत असेल याची माहिती कृपया आपण नजीकच्या स्थानिक पोलिसांना द्यावी किंवा आमच्या कंट्रोल रूमला द्यावी किंवा आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे 112 याला द्यावी आपण माहिती. 100% आपलं नाव गुप्त ठेवून त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करत आहे. एकूणच आपण बघतोय पोलिसांकडनं आवाहन देखील केलं जात आहे, दुसऱ्या बाजूला कारवाई देखील केली जात आहे. आणि ह्या ड्रग्समध्ये जे तरुण वर्ग हा आकर्षित होतो आहे, ड्रग्सच्या विळख्यात सापडला जात आहे, त्याला दूर करण्यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत, कारवाई करत आहेत. मात्र पालकांची पण आणि समाजाची पण तेवढीच जबाबदारी आहे की आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे त्याची प्रत्येक छोटी छोटी माहिती ही पोलिसांपर्यंत पोहोचली पाहिजे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.